लोक जे आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी दिसलेली आहे आणि 70% जो भारतीय क्राऊड आहे, इंडियन पीपल आहे, त्याच्यामध्ये B12 डेफिशियन्सी आहे आणि 80% जे प्री स्कूल मुलं आहे, म्हणजे साधारण 5 वर्षाखालील जी मुलं आहे त्यांच्यामध्ये 80% मुलांमध्ये कुठेतरी B12 डेफिशियन्सी आपल्याला दिसलेली आहे. विटॅमिन B12 नक्की काय आहे? तर विटॅमिन B12 हे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे, म्हणजे आपल्या शरीरात ते पाण्यात विरघळतं. म्हणजे फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल असे 2 टाईपचे विटॅमिन्स असतात. त्यातलं हे वॉटर सोल्युबल जर एक्सेस झालं तर ते शरीरातनं त्यावेळेस ते शरीरातनं आपल्या लघवीद्वारे निघून जातं. तर विटॅमिन B12ला सायनोकोबालामाइन देखील म्हणतात किंवा कोबालामाइन देखील म्हणतात. विटॅमिन B12 मेंदूतील रसायने तयार करण्यास मदत करते, जे मूड व इतर मेंदूच्या कार्यांवर परिणामकारक ठरते. विटॅमिन B12 आपलं DNA जे आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विटॅमिन B12 हे DNA तयार करण्यास देखील मदत करते. विटॅमिन B12 रक्तातील पेशी तयार करते. हेल्दी स्किन आणि केसांसाठी देखील त्याचे खूप महत्त्व आहे. साधारण बघायला गेलं तर विटॅमिन B12 आपल्या नर्वस सिस्टीमसाठी जी आहे ते खूप महत्त्वाचं विटॅमिन आहे. मला अनेक लोक सांगतात की आम्ही विटॅमिन B12चे टॅबलेट्स घेतोय किंवा आम्ही आहारातनं देखील व्यवस्थित खातोय तरी आमचं B12 का वाढत नाही आहे. तर विटॅमिन B12 रक्तात कमी असण्याचे 2 कारणं असू शकतात. पहिलं कारण की आहारातनंच कुठेतरी कमी जातं आहे आणि दुसरं कारण आहे की इंट्रेन्सिक फॅक्टर आपण ज्याला म्हणतो, जे नॉर्मल आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहितीच आहे की ॲसिड सिक्रीट होतो, त्याला आपण HCl म्हणतो. म्हणजे कुठलंही अन्न पचवण्यासाठी शरीरामध्ये ॲसिड आपल्या सिक्रीट होत असतं. तर ते ॲसिड देखील नॉर्मल प्रमाणात सिक्रीट होणं प्लस हे इंट्रेन्सिक फॅक्टर, हे दोघं जर व्यवस्थित असेल तरच ते B12 तुम्ही जे काही अन्नातनं घेताय किंवा टॅबलेट्समधनं घेताय तर ते आपल्या शरीरात व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं. म्हणजे साधारण बॉटम लाईन आपण म्हणायला गेलो तर पोटाचं आरोग्य खराब असेल तर B12 कुठेतरी शरीरामध्ये शोषलं जात नाही, ॲब्झॉर्ब होत नाही. तर पुढे आपण बघणार आहोत की B12 कमी असण्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहे. म्हणजे ह्या लोकांनी तर विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या लोकांमध्ये B12 कमी असण्याची फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांच्या पालकांमध्ये किंवा आजी आजोबांमध्ये B12 लेवल कमी आहे, त्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. नंतर इंटेस्टाईनचा कुठला पार्ट जर रिमूव्ह केला असेल, पोटाची कुठल्या प्रकारची सर्जरी झाली असेल, त्या लोकांनी, ऑटो इम्युन डिझीज आहे त्या लोकांनी किंवा डायबिटीज असलेल्या लोकांनी, कारण डायबिटीजची लोक जे मेटफॉर्मिन नावाचं औषध घेतात तर मेटफॉर्मिन ने कुठेतरी B12 ॲब्झॉर्प्शन वरती अफेक्ट होत असतं. तर ह्या लोकांनी तर सतत चेक करत राहणं गरजेचं आहे. कॉन्स डिझीज असलेले जे लोक आहे, HIV असलेले लोक आहे, जे लोक व्हेजिटेरियन डाएट ज्यांचं आहे किंवा वेगन डाएट आहे, वय त्यांचं वाढत चाललं आहे, जसं वय वाढत जातं तसं B12 ॲब्झॉर्प्शन कुठेतरी कमी होतं. आणि जे लोक बर्थ कंट्रोल पिल्स घेत आहेत तर ह्या लोकांनी देखील त्यांचं B12 वार्षिक ह्याच्यात चेक करून घेणं गरजेचं आहे. आता आपण बघितले की रिस्क फॅक्टर्स काय होते, तर आपण बघणार आहोत की B12 जर कमी असेल तर तुम्हाला काय लक्षणं दिसतात. आणि जरी तुम्ही रक्तातलं B12 चेक नाही केलं जाऊन आणि ही लक्षणं दिसत असली तर ह्याचा अर्थ असं असू शकतो की ह्याचं एक कारण B12 डेफिशियन्सी. तर आपण बघूया की लक्षणं काय आहेत. वीकनेस, अशक्तपणा जाणवतो, थकवा येतो, डोकं जड होतं, त्वचा पिवळी पडते, स्मरणशक्ती कमी होते, एक शरीरात नमनेस येतो, म्हणजे असा बधीरपणा जाणवतो शरीरामध्ये, मुंग्या येतात, जे मसल्स आहे, मास जे आपल्या शरीराचं आहे तिथे कुठेतरी वीकनेस आल्यासारखं होतं, तोंड सारखं सारखं येतं, केस गळतात आणि जिभेला कुठेतरी आंबटपणा जाणवतो. जर अशी काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील आणि स्पेशली की तुम्ही म्हणजे बायकांमध्ये हे खूप आपण कॉमन बघितलं आहे की ते सारखं विसरतात काय काय, तर तुम्हाला सारखं विसरायला होत असेल, आठवत नसेल तर नक्कीच तुमचं B12 लेवल तुम्ही चेक केलं पाहिजे. की जर तुमच्यामध्ये ॲब्सोल्यूट B12 डेफिशियन्सी आहे तर त्याला आपण पर्निशियस अनिमिया असं म्हटलं जातं. म्हणजे साधारण रक्ताची जी कंडिशन होते त्यांनी तुम्हाला कुठेतरी B12 कमी असल्याने वीकनेस येत असतो. आता आपण लक्षणे बघितले, रिस्क फॅक्टर्स बघितले, तर आपण बघूया की B12 कमी आहे हे कसं कळतं. मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लॅबमध्ये जाऊन ब्लड टेस्ट करू शकतात किंवा आता लोक घरी देखील येतात लॅबची
तर तुम्ही ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक लॅबचे जी रेंज आहे, रेफरन्स व्हॅल्यू आहे ती वेगळी वेगळी असते. पण साधारण 150च्या खाली जर B12 असेल तर आपण त्याला डेफिशियन्सी म्हणतो. पण प्रत्येक जर सांगितल्याप्रमाणे तुमचे जे लॅब रिपोर्ट्स असतात त्याच्यामध्ये राईट साईडलाच नॉर्मल रेंज दिलेली असते, तर लॅब वाईज डिफर होते. पण जनरल आपण बघायला गेलो तर 150 कट ऑफ आहे. आता आपण सगळ्या गोष्टी बघितल्या, रिस्क फॅक्टर, लक्षणे किंवा कसं कळणार. आता आपण बघूया की आहारातनं तुम्ही काय करू शकतात B12 वाढवण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं आहे की नॉन व्हेजिटेरियन फूड. आता जी लोक नॉनव्हेज खातात तर आपल्या भारतीय लोकांमध्ये नॉनव्हेज खाण्याची डेफिनेशन वेगळी आहे की आपण आठवड्यातनं एकदा खातो, काही लोक महिन्यातनं एकदा खातात. तर जर तुम्ही असा फ्रिक्वेन्सीमध्ये खात असाल तर त्यांनी अजिबात B12 तुम्हाला मिळणार नाही किंवा अगदी कमी प्रमाणात. तर आपली B12ची रोजची गरज जी आहे ती जास्त आहे जेवढं आपण खातो त्यापेक्षा. त्यामुळे जे नॉनव्हेज खात आहेत त्यांनी आठवड्यातनं एक 3 ते 4 वेळा जर तुम्ही खाल्लं तर त्याचा कुठेतरी फायदा होणार आहे. आणि जे आपण खातो, काही लोक आपण घरात ग्रेव्ही फॉर्ममध्ये किंवा रस्सा करतो, तर काही लोक फक्त रस्सा खाता, पीस खात नाही. तसं करून चालणार नाही आहे की साधारण एक 3 ते 4 पीस तरी तुम्ही खाल्ले पाहिजे. त्यांनी जेवढं तुम्ही मसल्स खाल किंवा जो फ्लेश पीस खाल त्याच्यातनं तुम्हाला B12 मिळणार आहे. आणि जे व्हेजिटेरियन लोक आहे त्या लोकांसाठी दूध, दही, पनीर किंवा दुधाचे पदार्थ, तर ह्या गोष्टीतनं तुम्हाला B12 मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी देखील रोज 1 ग्लास दूध पिणे, 1 वाटी दही खाणे किंवा कुठले तरी जसं पनीर आहे हे आठवड्यातनं 3 ते 4 वेळा तुमच्या आहारात घेणे किंवा अंड खात असाल तर अंड देखील रोज खाल्लं तर कुठेतरी B12ची गरज तुमची सरफाईस होणार आहे. तिसरं आहे जे लोक वेगान आहे, जे लोक अजिबातच ॲनिमल फूड खात नाही, म्हणजे दूध दही सुद्धा घेत नाही, तर ह्या लोकांमध्ये B12ची डेफिशियन्सी खूप जास्त कॉमन आहे. तर ह्या लोकांमध्ये थोडंसं तुम्ही फर्मेंटेड फूड तुमच्या आहारात घेऊ शकतात. फर्मेंटेड फूड म्हणजे जसं आपण इडली डोसा हे फर्मेंटेड आहे की आपण रात्रभर ते जे सिरियल आहे, मिलेट्स आहे, ते पाण्यात भिजवून त्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस झाली तर त्याच्यातनं तुम्हाला कुठेतरी B12 मिळू शकतं. पण वेगान डाएट असेल तर कुठेतरी सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. फॉर्टिफाईड फूड्स जे असतात तर नेहमी एक फूड लेबल वाचण्याची सवय ठेवा. फूड लेबलमध्ये तुम्हाला विटॅमिन B12 त्याच्यामध्ये आहे की नाही हे कळतं. आता बऱ्याचशा गोष्टी फॉर्टिफाईड सिरियल्स मार्केटमध्ये येत आहे, तर फॉर्टिफाईड B12मध्ये असतील तर तुम्ही ते पदार्थ घेऊ शकतात. पण आता फॉर्टिफिकेशनमध्ये एक असं पण मुद्दा आहे, जसं तुम्ही ब्रेकफास्ट आपल्या भारतात खूप कॉमन आहे फॉर्टिफाईड, जसं आपण केलॉग्स खातो, कॉर्नफ्लेक्स खातो किंवा आपण दुसरं म्युसिलीज देखील मिळतात. पण त्याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायचा की साखर किंवा ॲडेड फ्लेवर्स किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स हे देखील आपल्याला जास्त प्रमाणात ओव्हरडू करायचं नाही आहे. त्या पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट्स शोधू शकतात की जे फॉर्टिफाईड आहेत. काही रिसर्चमधून असं देखील दिसून आलं आहे की जे प्लांट बेस्ड मिल्क आहे, जसं ॲल्मंड मिल्क म्हणजे बदामापासून बनवलेलं दूध किंवा कोकोनट ओल्या खोबऱ्यापासून बनवलेलं खोबऱ्याचं जे दूध असतं ते, किंवा सोया मिल्क आहे किंवा टोफू आहे, तर ह्या प्लांट बेस्ड मिल्कमध्ये देखील B12चे प्रमाण आढळून आले आहे. तर हे देखील तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतात. B12 बद्दल मी तुम्हाला इनफ माहिती दिली आहे, प्रयत्न केला आहे माहिती द्यायचा. अजून तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचे लेवल्स डिस्कस करायचे असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहू. हम अक्सर चिंता करते जो हो चुका है, उस पर क्वेश्चन मार्क लगाते, ऐसे क्यों हुआ उसकी जो है ना रिसर्च में पढ़े हुए थे. वी कीप postmorteming what has already happened. Instead, if you see what you need to do, you put your energy and keep doing. Not passively flow with whatever is happening. See, rain is coming now. Either you sit and complain, oh, it's raining.